नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आर टीमधील 1 किलोमीटर अंतराचे नियम काढून 3 किलोमीटर करावे असे वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन. RTMU अंतर्गत PhDसाठी संशोधकांची RRC 7 मार्चपासून होणार सुरू. हिंगण्याचे सहाय्यक निबंधक निलंबित, संस्थेच्या जागा बेकायदेपणे विकल्या प्रकरणी. तर RTच्या जाचक अटीसाठी वंचित बहुजन आघाडीने मुक्काम पोस्ट शाळा आंदोलन केले सुरू. या बातम्या बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटीपर्यंत आजच्या ताज्या बातम्या बघत रहा शैक्षणिक विभागाशी संबंधित आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या शेवटी. तर बघूया आजच्या ताज्या शैक्षणिक ठळक बातम्या. यावर्षी RTने नवीन नियम लागू केलेला असून या नियमामध्ये 3 किलोमीटर ऐवजी 1 किलोमीटर अंतरावरील शाळांनाच प्रवेश दिला जाणार असल्याने पालकांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. एवढंच नव्हे तर ग्रामीण विद्यार्थी या RTपासून वंचित राहतील असे सुद्धा चित्र निर्माण झालेले आहे. एप्रिल 2010 पासून शिक्षणाचा हक्क कायदा अंमलात आणला. RT अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी खाजगी शाळेत 25% आरक्षित ठेवले जात असे. मात्र यावर्षी RT प्रणालीमध्ये झालेल्या बदलामुळे ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी वंचित राहतील अशी चिन्हे निर्माण झालेली आहे. या RTमध्ये इयत्ता 1 ते 8वी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. वयोगट 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाते. आर्थिक दुर्बल घटकासाठी खाजगी शाळेत 25% राखीव जागा ठेवल्या जाते. प्रत्येक मुलाला शिकला पाहिजे आणि शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळतो. प्रत्येक मुलाला मोफत, समान आणि सक्तीचे शिक्षण या RT अंतर्गत दिल्या जाते. परंतु शाळांना मोठ्या गावात असून ग्रामीण भागातील बरीच गावे त्या गावापासून 2 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. तेथील बरेचसे विद्यार्थी अशा खाजगी शाळेत शिक्षकाचे धडे गिरवित आहेत आणि मुलांना शाळेत प्रवेश मिळावा अशी आशा पालकांना आहे. मात्र शासनाने यंदा RT अंतर्गत पात्र शाळेत प्रवेशाकरता केवळ 1 किलोमीटर अंतरावरील अट निश्चित केली असल्याने ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहतील. कारण 1 किलोमीटर अंतर पेक्षा 9 किलोमीटर अंतर असणाऱ्या शाळा ह्या ग्रामीण भागातील असल्याने यामध्ये नागपूर ग्रामीणचे तहसीलदार यांना RT अंतर्गत शाळेचे अंतर पूर्वीप्रमाणे 3 किलोमीटरचेच करावे अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी नागपूर ग्रामीण तालुकातर्फे निवेदन देताना प्रतिनिधी मंडळात नागेश बोरकर कार्याध्यक्ष, नागपूर ग्रामीण तालुका प्रकाश मेश्राम, लोणारा ग्रामपंचायत सदस्य शुभांगी सेलारे, पूजा खोब्रागडे, दर्शन बेले, विनायकराव धुमटकर, सिद्धार्थ मेश्राम, अभिजित मेश्राम व इतर सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा अंतर्गत PhD करणाऱ्यांसाठी खुशखबर. नवीन कुलगुरू 2 महिन्यात लाभताच RRCच्या म्हणजेच नागपूर विद्यापीठा अंतर्गत PhD करणाऱ्यांना RRCचा मार्ग झाला मोकळा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात PhD अंतर्गत संशोधन कार्य पूर्ण केल्यावर, संशोधन प्रबंध सादर केल्यावर ते तज्ज्ञाकडे पाठविण्यासाठी लावण्यात येणारी RRC म्हणजेच रिसर्च रिकग्निशन कमिटी गेल्या 8 महिन्यापासून घेण्यात आलेली नाही. या प्रकाराने संशोधकांमध्ये चिंता वाढलेली होती. त्यामुळे
कुलगुरूंनी आदेश देत परीक्षा विभागांना 7 मार्चपासून RRC लावण्याचे निर्देश दिले. त्यामुळे संशोधकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. यामुळे 8 महिन्यात PhD संशोधन केलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध विद्यापीठात पडून आहेत. मात्र ही बाब कुलगुरू डॉक्टर प्रणाली क्षीरसागर यांच्या निदर्शनात येताच त्यांनी अधिष्ठिताशी चर्चा करून RRC घेण्यास मंजुरी दिली. त्यानुसार 7 मार्चपासून RRCच्या बैठका घेण्यात येणार आहे. त्यामुळे बऱ्याच संशोधकांना दिलासा मिळालेला आहे. 2 महिन्यापूर्वी नव्या कुलगुरू मिळालेल्या त्यानंतर विद्यापीठाच्या कामात वेग आला. त्यातून RRCसाठी विद्यापीठाकडून प्रक्रिया होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या 8 महिन्यापासून लांबलेल्या RRCबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. RRCचे प्रमुख कुलगुरू असतात. अद्याप कुलगुरू निवडण्यासाठी कुठलीही प्रक्रिया घेण्यात आलेली नाही. नागपूरमधील बेसा येथील आनंद सहकारी गृहनिर्माण संस्थेची जागा बेकायदेशीरपणे विकल्याप्रकरणी हिंगणा सहाय्यक निबंधक अतुल तांबे यांनी दिलेला खोटा अहवाल दिल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी केली. मौजा बेसा येथील आनंद कोऑपरेटिव्ह सोसायटी हाऊसिंग सोसायटीमधील 11,000 चौरस फुटाची जागा संस्थेला सचिव कैलास चुटे यांनी विक्री केली. या जागेवर महावितरणने ट्रान्सफॉर्मर बसविला असून त्याबाबत चुटे याने भूखंडधारकाशी व्यवहार केल्याचे समोर आले आहे. हा भूखंड वेगवेगळ्या व्यक्तींना हस्तांतरित करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक निबंधक अतुल तांबे यांच्याकडे तक्रार केली असता त्यावरचा चौकशी अहवाल संशयास्पद आहे की नाही असे तांबे यांच्याविरुद्ध काय कारवाई केली याबाबतचा प्रश्न धर्मराव बाबा आत्राम यांनी नरेंद्र भोंडेकर यांना उपस्थित केलेला होता. या प्रकरणात हिंगणा सहाय्यक निबंधक झाले निलंबित. घाटजी येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शाळेच्या बाजूलाच पाल ठोकून प्रतिकात्मक मुक्कामपोस्ट शाळा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहरासह तालुक्यातील अनेक पालक व विद्यार्थी सहभागी झालेले होते. यावेळी तालुकाध्यक्ष संगपाल कांबळे यांनी सांगितले की शिक्षणाचा हक्क कायद्यात शाळा घर घरांतर कोणतेही ठोस निकष महाराष्ट्र सरकारने 1 किलोमीटरातील अंतर का लावला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. असा अन्यायकारक नियम शासनाला रद्द करावा लागेल. यासाठी ही मागणीचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष संगपाल कांबळे यांच्यासह महासचिव नितीन राठोड, शहराध्यक्ष सतीश रामटेके, राजू नारायणे, अजय खोब्रागडे, गौरव शेंडे, वैभव वांड्रे, डोंगर सिंग खोब्रागडे, वितीन जवादे, प्रतीक पाटील, मनोज भुलेश्वर, सुरेश हुमणे, अनिल लोहकरे, भास्कर जीवने तसेच शहर व गावातील पालक वर्ग मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.